राज्यासह देशामध्ये अनेक राजकीय पक्ष, राजकीय नेते यांसह सर्वसामान्य नागरिक एकमेकांवर मानहानीचे दावे दाखल करतात। हे मानहानीचे दावे नेमके काय आहेत याची माहिती सर्वसामान्यांना नसली तरी ती लेट्सअपच्या माध्यमातून आम्ही ती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। माझ्यासोबत आहेत कायदेतज्ञ प्रतीक कर्डक सर। सर्वात प्रथम लेट्सअपच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। अनेक वेळा आपण असं बघतो की मानहानीचे दावे दाखल केले जातात, ते कोटींमध्ये असतात, लाखांमध्ये असतात। नेमका हा मानहानीचा दावा म्हणजे नेमका काय प्रकार आहे? सर, एक इंग्रजी सेइंग आहे की अ मॅन्स रेप्युटेशन इज अ प्रॉपर्टी विच इज मोर व्हॅल्युएबल देन एनी अदर प्रॉपर्टी। अर्थात माणसाची प्रतिष्ठा ही इतर कुठल्याही मालमत्तेपेक्षा जास्त महत्त्वाची आणि जास्त व्हॅल्युएबल आहे। त्याचप्रकारे जर एखादी मालमत्ता आहे तर ती मालमत्ता म्हणजेच प्रतिष्ठा ही हिचं संरक्षण करायचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे आणि कायदा असं मानतो। डिफेमेशन जर आपण म्हटलं की डिफेमेशन सूट म्हणजे मानहानीचा दावा। समजा कुठल्या तरी व्यक्तीने आपल्यावरती काही आरोप केलेत, आपल्याला कुठल्या प्रकारे खोटे आरोप केलेत आणि जर त्या आरोपांमुळे तुम्हाला काही इजा झाली असेल, सामाजिक, आर्थिक, राजकीय, पारिवारिक, तर त्या विरोधात आपण कोर्टामध्ये जाऊन तक्रार करू शकतो आणि कोर्टाकडून आपण न्याय मिळवू शकतो। मानहानीचा दावा जर आपण बघितला तर मुख्यतः दोन प्रकारचे दावे होतात। एक असते सिव्हिल रेमेडी आणि एक असते क्रिमिनल रेमेडी। सिव्हिल रेमेडी म्हणजे दिवाणी कोर्टामध्ये आपण दावा दाखल केला तर आपल्या जे काही डॅमेजेस, जी काही इजा झाली आहे त्याच्यासाठी आपण कंपेन्सेशन डिमांड करत असतो। क्रिमिनल कोर्टामध्ये आपल्याला जी काही इजा झाली आहे त्याच्यासाठी आपण केस दाखल करून ज्यांनी आपल्याला इजा पोचवली आहे त्याला शिक्षा होण्यासाठी आपण ती एक कंप्लेंट करत असतो। अशा प्रकारचे हे दोन मानहानीचे दावे आपल्या कोर्टामध्ये आहेत, अशी रेमेडी आपल्याकडे आहेत। जी क्रिमिनल रेमेडी आहे इट फ्लोज फ्रॉम सेक्शन 499 अँड 500 ऑफ IPC, वेरॅज जी सिव्हिल रेमेडी आहे ही कॉमन लॉ आणि लॉ ऑफ टॉर्ट्समधनं आपल्याकडे असते। आपण कोर्टामध्ये एक प्लेंट दाखल करतो आणि प्लेंट दाखल करून आपण डॅमेजेससाठी क्लेम करू शकतो। सर, आपण जर बघितलं तर या दाव्यांमध्ये राजकीय नेते हे खूप अग्रभागी असतात। म्हणजे एखाद्या राजकीय नेत्यावर जर काही आरोप झाला तर तो थेट मानहानी दावा दाखल करण्याची भाषा करतो किंवा तशा प्रकारचं वक्तव्य देखील करतो। या अशा प्रकरणांमध्ये जो दावा दाखल करतो त्याच्याकडून निकालाची कितपत अपेक्षा असते? निकालाची नक्कीच अपेक्षा असते जर तुम्ही खरं बोलत असाल। समजा एखाद्या ए पर्सनने बीवरती जर काही खोटे आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे त्याला इजा झालेली आहे आणि बी जर कोर्टात गेला तर नक्कीच निकाल लागतो, निकाल चांगला लागतो। असे अनेक उदाहरणं आहेत। आपल्याला माहीत असेल की एक फेमस रेसलर हल्क हॉगन यांनी 115 मिलियनचा मानहानीचा दावा जिंकला आहे US मध्ये। भारतामधली गोष्ट केली तर मध्यंतरी मुकेश अंबानीने अनिल अंबानीवरती मानहानीचा दावा केला होता। अशी बरेचसे उदाहरणं आहेत। कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे, म्हणजे एव्हरीवन इज इक्वल बिफोर द आईज ऑफ लॉ। तो आपल्या एक कॉलनीमधला समजा एखादा दूधवाला आहे, त्या दूधवाला संपूर्ण कॉलनीला दूध टाकतो आणि वन फाईन डे चौकामधल्या बसलेल्या पोरांनी किंवा काही ज्येष्ठ लोकांनी असं चर्चा केली आणि सांगितलं की अरे ह्या दूधवाल्याच्या तर दुधात नेहमी पाणीच असतं आणि तो पाणीचं जास्तच मिश्रण करतो आणि यामुळे समजा त्याच्या बिझनेसला इजा पोचली आणि हे सगळं जर खोटं असेल। हे नेते हे खूप अग्रभागी असतात। म्हणजे एखाद्या राजकीय नेत्यावर जर काही आरोप झाला तर तो थेट मानहानी दावा दाखल करण्याची भाषा करतो किंवा तशा प्रकारचं वक्तव्य देखील करतो। या अशा प्रकरणांमध्ये जो दावा दाखल करतो त्याच्याकडून निकालाची कितपत अपेक्षा असते? निकालाची नक्कीच अपेक्षा असते जर तुम्ही खरं बोलत असाल। समजा एखाद्या ए पर्सनने बीवरती जर काही खोटे आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे त्याला इजा झालेली आहे आणि बी जर कोर्टात गेला तर नक्कीच निकाल लागतो, निकाल चांगला लागतो। असे अनेक उदाहरणं आहेत। आपल्याला माहीत असेल की एक फेमस रेसलर हल्क हॉगन यांनी 115 मिलियनचा मानहानीचा दावा जिंकला आहे US मध्ये। भारतामधली गोष्ट केली तर मध्यंतरी मुकेश अंबानीने अनिल अंबानीवरती मानहानीचा दावा केला होता। अशी बरेचसे उदाहरणं आहेत। कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे, म्हणजे एव्हरीवन इज इक्वल बिफोर द आईज ऑफ लॉ। तो आपल्या एक कॉलनीमधला समजा एखादा दूधवाला आहे, त्या दूधवाला संपूर्ण कॉलनीला दूध टाकतो आणि वन फाईन डे चौकामधल्या बसलेल्या पोरांनी किंवा काही ज्येष्ठ लोकांनी असं चर्चा केली आणि सांगितलं की अरे ह्या दूधवाल्याच्या तर दुधात नेहमी पाणीच असतं आणि तो पाणीचं जास्तच मिश्रण करतो आणि यामुळे समजा त्याच्या बिझनेसला इजा पोचली आणि हे सगळं जर खोटं असेल, हे सगळं घेऊन जर तो कोर्टात गेला तर नक्कीच त्याला पण न्याय मिळेल, असं होऊ शकते। हे होते कायदेतज्ञ प्रतीक कर्डक, ज्यांनी नेमकं मानहानीचा दावा हे काय प्रकरण आहे ते समजून सांगितलं आहे। नाशिकहून उमेश सावंतकर, लेट्सअप।